नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज बोटनेक ब्लाऊज कसं स्टिच केलं ते पाहणार आहोत. आधी आपण असं बॅक पार्टचे 3 पार्ट करून घेतलेले आहेत डिझाईन कटिंग करून, आणि मग असं त्याला आपण पायपिंग लावून घेऊया. आधी मी पायपिंग अस्तरला लावून घेते. अगदी काठाकाठाने आपण टीप टाकून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित पायपिंग आपल्याला एकसारखी येते. अशा प्रकारे आपण पायपिंग पूर्ण, जे मागच्या गळ्याचे आपण 3 पार्ट केलेले आहेत, काठाचं जे पार्ट तयार करणार आहोत त्याला आपण हे पायपिंग लावतोय. पायपिंग जास्त ओढून लावायची नाही, अगदी अलगद हाताने अशी पण एकसारखी ह्याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे आपले दोन्ही पार्टना पायपिंग लावून झालेले आहेत. आपण काठाला ते अटॅच करून घेऊया. अशा प्रकारे आपण ते काठ जोडून घेतलेले आहेत. तर हे पाहू शकता तुम्ही. आपण असं आता पलटवून दाबटीप टाकून घेऊया. आणि बटन लावण्यासाठी मी तिथे 2 नॉटचे म्हणजे नॉट लावून घेतलेले आहे. त्याच्यात आपण बटन अटॅच करणार आहोत. तर असं पूर्ण आपण पायपिंगला अशी दाबटीप टाकून घेऊया. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले असे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण बॅक साईडचे म्हणजे डिझाईन जे घेतलेलं आहे ते 2 पार्ट तयार करून झालेले आहेत. आता हे 3रं पार्ट आहे. अशा प्रकारे आपले पूर्ण टीप टाकून झालेले आहे. आता आपण ते पलटवून घेऊया कट करून. तरी बघा, आता आपण वरून लेस लावून घेऊया. आता ही स्टोनची लेस आपण लावून घेतलेली आहे. आणि पाहू शकता तुम्ही आपलं बॅक पार्ट पूर्ण तयार झालेलं आहे. मागची जी डिझाईन आपण म्हणजे 3 पार्ट केले होते त्याचे हे 2 काठाचे आपण लावले आणि एक ते खालचा पार्ट आहे. अशा प्रकारे आपले तिन्ही पार्ट जोडून झालेले आहे आणि मागची गळ्याची डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण जिथे नॉड लावलेले होते तिथे बटन देखील लावून झालेले आहेत. आता आपण फ्रंट पार्ट जोडून घेऊया. आधी शोल्डर जोडून घेऊया. आता आपण शोल्डर वगैरे दोन्ही जोडून झालेले आहेत. आपण आता बाही जोडून घेऊया. अशा प्रकारे आपले दोन्ही बाही पण जोडून झालेले आहेत. आता आपण साईड फिटिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण साईड फिटिंग पण आपली झालेली आहे. म्हणजे आधी सरळ बाजूने एक टीप टाकून घ्यायची, मग आतल्या बाजूला पलटावून असं आपण फिटिंग करून घेतलेली आहे. तर बघा, असं आपलं फायनल लुक आहे ब्लाऊजचा. किती छान वाटतं की नाही डिझाईन. सध्या बोटनेक डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि आधी आपण कसं काठाचे म्हणजे ओपन गळ्याची जर डिझाईन करायची तर काठाचे पार्ट म्हणजे काठा आपण खाली असं
पाठीमागे असं म्हणजे खालच्या कमरेच्या साईडला आपण ते यूज करत होतो. आता ते तसं न करता आपण शोल्डरच्या साईडला यूज करतो ते काठ आणि त्याच्यामुळे ब्लाऊजला खूप छान लूक येतं आणि दिसायलाही खूप सुंदर वाटतात. सिंपल आणि युनिक असं ब्लाऊज वाटतं हे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाऊजचं फायनल लूक. असं पायपिंग करून घेतलेली आपण आणि तिथून आता ही पायपिंग इथं पण करून घेतली आणि स्टोनची लेस लावून घेतलेली आहे. आणि स्लीव्स तसे आपले सिंपल आहेत म्हणजे मीडियम साईज. आणि बटन पण आपले अटॅच करून झालेले आहेत. किती छान वाटतं असतं ब्लाऊज म्हणजे कलर देखील कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं आणि काठ असे गोल्डन आणि लायनिंगमध्ये असल्यामुळे ब्लाऊज अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि अशी पायपिंग देखील बघा किती सुंदर एकसारखी आलेली आहे आपली. असं पूर्ण कोपऱ्यापासून असं लावून घेतलेलं आहे आपण पायपिंग. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि सपोर्ट करा. आणि नवीन जर असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले हुक लावायचे बाकी आहेत, हुक लावायला द्यायचे आहे. आता उद्या हुक लावायला देते. तर आपली फ्रंटची बाजू आहे प्रिन्सेस कट 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे. आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अगदी आपल्याला हात वगैरे जोडून झालेले आहेत. आणि हे बघा डिझाईन किती सुंदर वाटते. चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग मला जायचं आहे आता हळदी कुंकूला, म्हणून मी साडी नेसली आणि व्हिडिओ टाकला. नाही तर शक्यतोवर मी ड्रेसवरच व्हिडिओ अपलोड करत असते. तर तुम्हाला आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चला थँक्यू.